पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर. देशातलं पहिलं समर्पित कंटेनर ट्रान्सशिपमेंट बंदर करणार राष्ट्राला समर्पित. मनोरंजन क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यासाठी विधायक चर्चा घडवण्याच्या दृष्टीनं वेल्समध्ये आज जागतिक माध्यम संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. पाकिस्तानी लष्कराकडून 8व्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर. पाकिस्तानच्या ISIसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली जैसलमेरमधील एका व्यक्तीला अटक. पोलीस, CID आणि गुप्तचर विभागाची कारवाई. एप्रिल महिन्यात 2,36,000 कोटींचं विक्रमी GST संकलन ही आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेची दृढता आणि सहकारी संघराज्यवादाची कार्यक्षमता दर्शवते. केंद्रीय वित्तमंत्री. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनात फेरबदल. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची अंतरिम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती, तर माईक वॉल्ट्झ संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेचे राजदूत. लॉजिस्टिक आणि तांत्रिक कारणांमुळे चौथ्या फेरीतील अणुचर्चेला स्थगिती देण्याचा इराण, अमेरिका आणि ओमानचा निर्णय. हर हर महादेवच्या जयघोषात प्रसिद्ध ज्योतिर्लिंग केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडले. आणि देशात उष्णतेची लाट येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून उपाययोजना करण्याच्या सूचना.